हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आषाढ पौर्णिमा, ज्याला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो, तर ती यावर्षी जुलै महिन्यात 10 तारखेला आहे. म्हणजेच आता येणारा जो आपला गुरुवार आहे त्या दिवशी आपण गुरुपौर्णिमा साजरा करतो. तर आषाढात येणारी ही जी पौर्णिमा आहे, ज्याला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो, तर या दिवशी आपण गुरूंच्या सेवा तर करतच असतो, स्वामी सेवा करत असतो. पण आषाढात येणाऱ्या पौर्णिमेला आपल्याला कुलदेवतेंच्या सुद्धा सेवा करायच्या असतात. तर पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण आणि महाराजांच्या सेवेबरोबर अजून कुठले कुठले उपाय आपल्याला करायचे आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला जी करायची आहे ती म्हणजे अंघोळ करताना. तर अंघोळीच्या पाण्यात तर तुमच्या सकट परिवारातले जितके सगळेजण असतील त्यांच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद मिश्रित हळद कालवायची आहे. तर हळद पाण्यात का कालवायची, तर सायंटिफिकरित्या आधी सांगते. तर पावसाळ्याचे दिवस सुरू असतात, आषाढ महिन्यात धो पाऊस पडत असतो. तर या पावसाळ्यामध्ये काय होतं की आपण बाहेर जातो, बाहेरून घरात येतो, तर बरेच जीवजंतू कीटकनाशक आपण आपल्या शरीरावरती घेऊन येत असतो. तर हळद जी आहे ते बॅक्टेरियल प्रॉपर्टीज हळदीमध्ये असतात. तर हळद जी काय आहे सगळ्या जीवजंतुनाशक औषधी म्हणून ओळखली जाते पुरातन काळापासून. तर त्याच्यामुळे जर हळदीच्या आंघोळीच्या पाण्यात जर आपण हळद कालवली तर आपल्या शरीरावरती जर काही असेल कीटकनाशक जीवजंतू तर त्यांचा नाश होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला हळद पाण्यात कालवायची आहे. तर आता हे झालं सायंटिफिक रिझन. पण आध्यात्मिकदृष्ट्या सांगते तर पिवळा रंग म्हणजे हळद हे जे आहे आपलं गुरुबळ जे आहे ते मजबूत करण्यासाठी कामी येतं. तर हळद जर आपण अंघोळीच्या पाण्यात टाकली तर याच्याने आपलं गुरुबळ जे आहे ते मजबूत होतं. त्याच्यामुळे आषाढ पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायला विसरू नका. दुसरी गोष्ट, तर पौर्णिमेला आपण सत्यनारायण तर करतच असतो, लक्ष्मी प्राप्तीची सेवा. पण त्याचबरोबर आपल्याला कुलदेवतेच्या सेवा करायच्या आहेत. तर या दिवशी आपल्याला आवर्जून दुर्गा सप्तशतीचं पठण करायचं आहे. तर जर तुमच्याकडनं शक्य झालं तर दुर्गा सप्तशतीचं तुम्ही पठण करू शकता किंवा परिवारातील कुठल्याही एका व्यक्तीने केलं तरीही चालेल, कारण की एकच व्यक्ती आपल्या पूर्ण परिवारासाठीच सेवा करत असतो. तर दुर्गा सप्तशतीचं तुम्ही पठण करा. नाहीच शक्य झालं तर एक माळ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा जाप करण्याचा प्रयत्न करा. तिसरी गोष्ट, आषाढ पौर्णिमेला आपल्याला आवर्जून श्रीयंत्रावर, जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही आवर्जून घ्या. तर श्रीयंत्रावर आणि कुलदेवतेच्या टाकावर, जर तुमच्याकडे टाक असेल तर तुम्ही टाकावर सुद्धा करू शकता, आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. तर कुंकुमार्चन कसं करायचं, 16 वेळा आपल्याला श्रीसूक्त म्हणायचं असतात आणि आणखी देवीचे मंत्र म्हणायचे असतात. आणि जसं आपण अभिषेकाचं पाणी टाकतो त्याच पद्धतीने आपल्याला 3 बोटांनी आपल्याला हळूहळू कुंकू श्रीयंत्रावर आणि कुलदेवतेच्या टाकावरती टाकायचा असतो. अशा पद्धतीने आपण कुंकुमार्चन करायचं. ही झाली तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट, तर या दिवशी आपल्याला सवाष्ण भोजन सुद्धा करायचं असतं. तर पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आषाढ महिन्यात बऱ्याच आता भागांमध्ये सवाष्ण भोजन केलं जातं. त्याचबरोबर कुलदेवतेला तळणीचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो. तळण म्हणजे ज्या काही सांजोऱ्या असतात, पुऱ्या असतात, म्हणजे तळलेले पदार्थ असतात, त्याचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचबरोबर सवाष्ण भोजन सुद्धा केलं जातं. तर सवाष्ण भोजन का करायचं, तर आता देवी खरंच आपल्याकडे कुठल्या रूपात येईल आपल्याला हे माहीत नसतं. त्याच्यामुळे त्या देवीचं प्रतीक म्हणून आपल्याला एखाद्या लग्न झालेली म्हणजेच सुवासिनी स्त्री असते त्यांना जेवणासाठी आमंत्रण करायचं असतं आणि कुलदेवतेची पूजा आणि त्यांचं प्रतीक म्हणून आपल्याला त्यांना जेवण द्यायचं असतं. तर अशा प्रकारे आपण सवाष्ण भोजन घालतो. तर ही गोष्ट आपल्याला आवर्जून करायची आहे. तर दानधर्म केल्याने आपल्याला कधी काही कमी पडत नाही, या उलट आपल्या वाट्याला पुण्य येतं. त्याच्यामुळे ही गोष्ट आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. पण आता ज्यांना शक्य नाहीच झालं सवाष्ण भोजन, तर तुम्ही एखाद्या स्त्रीला बोलवून घरी ओटी भरू शकता किंवा मग बाहेर जाऊन तुम्ही कुणालाही, रस्त्याच्या कडेला सुद्धा असतात, गोरगरीब असतात, तुम्ही त्यांना सुद्धा दानधर्म करू शकता. अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, लवंगाचा उपाय. तर आषाढ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही करा न करा पण आवर्जून तुम्हाला ही गोष्ट करायची आहे. तर 2 लवंगा आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत आणि आपल्याला कमलात्मक मंत्र 16 वेळा त्या लवंगांवरती पठण करायचं आहे हातात घेऊन. 16 वेळा कमलात्मक मंत्र पठण केल्यानंतर त्या ज्या 2 लवंगा आहेत आपल्याला कुलदेवतेच्या चरणांवरती अर्पण करायचं आहे. तुमच्याकडे कुलदेवतेचा टाक असू दे, मूर्ती असू दे, फोटो असू दे आणि कुठलंही स्वरूप नसेलच तर तुम्ही लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती, त्यांच्या चरणांवरती आपल्याला ह्या 2 लवंगा अर्पण करायच्या आहेत. लक्षात ठेवा, कमलात्मक मंत्राचं 16 वेळा पठण करायचं. कमलात्मक मंत्र तुम्हाला यूट्यूबला, गुगलला, नित्यसेवेच्या पुस्तकात कुठेही मिळून जाईल. जर तुम्हाला कमलात्मक मंत्र नाहीच म्हणता आला, तुम्ही श्रवण करा किंवा मग साधं सोपं ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा जो आपला देवीचा मंत्र आहे तो म्हणायचा आणि त्या 2 लवंगा आपल्याला कुलदेवतेला अर्पण करायच्या.
त्याचबरोबर संध्याकाळची देवपूजा झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या लवंगांचा उपाय सांगते. 2 लवंगा घ्यायच्या, थोडासा कापूर घ्यायचा, एका तुम्ही प्लेटमध्ये घेऊ शकता, हातात नाही, प्लेटमध्ये किंवा आपली मातीची जी पणती असते त्याच्यात, आणि तो कापूर जाळायचा. तर हे का करायचं, तर आपल्या घरात जर काही नेगेटिव्हिटी असेल तर त्याचा नाश होतो. त्याचबरोबर काही दोष लागलेला असेल, वाईट शक्ती, वाईट विचार जे काही असेल या गोष्टीने निघून जातात. तर हा सुद्धा उपाय करायला विसरू नका. संध्याकाळच्या वेळी देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला एका मातीच्या पणतीत, तांबणात जे काही असेल, स्टीलची प्लेट घेऊ शकता, त्याच्यात कापूर आणि 2 लवंगा जाळायच्या आहेत. तर अशा प्रकारे साधे सोपे उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत, जे तुम्ही आषाढ पौर्णिमेला आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. सेवा केल्याने कुणाचंही नुकसान होत नाही, या उलट तुमच्या गाठ्याला म्हणजे तुमच्या पाठीला आपण म्हणतो पूर्वपुण्य असतंच, तर ते जमा होत जातं, बॅलन्स तुमचा जमा होत जातो, आणि कळत न कळत जेव्हा तुम्हाला गरज असते तर ती गोष्ट आहे ना तुमची इझिली सॉल्व्ह होते. त्याच्यामुळे सेवा नक्की करत जा आणि सेवेकरी व्हा. पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.